तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची जोरदार फेरी सुरू झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे। संजय राऊत म्हणाले की स्वतःला हिंदुत्वाचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे खरे वारसदार म्हणवणाऱ्यांना नेत्यांच्या कृती मात्र वेगळं चित्र दाखवत आहेत। त्यांच्या मते जर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे त्यांचे आदर्श असतील तर पक्षाच्या स्वागत फलकांवर किंवा होर्डिंग्जवर त्यांचे फोटो का दिसत नाहीत हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। राऊत यांनी आरोप केला की अनेक ठिकाणी शिंदे गटांच्या फलकांवर ना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतो ना आनंद दिघे यांचा, त्यामुळे हे नेते केवळ नावपुरते वारसदार असल्याचा दावा करत प्रत्यक्षात ते इतरांच्या दबावाखाली काम करत असल्याची टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे। यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही उल्लेख करत काही नेते त्यांच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप केला। तसेच सध्या सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीची कमी असल्याचाही मुद्दा संजय राऊत यांनी उपस्थित केला। कोरोना काळाची आठवण करून देताना संजय राऊत म्हणाले की त्या काळात उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी सातत्याने संवाद साधत होते, त्यावेळी त्यांच्यावर फेसबुक मुख्यमंत्री अशी टीका करण्यात आली होती। मात्र आता केंद्रातील अनेक नेतेही सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असल्याने त्यांच्या निकषांवर त्यांचाही प्रश्न उपस्थित होऊ शकतात असा टोला त्यांनी लगावला आहे। याशिवाय त्यांनी राम मंदिर, धार्मिक संस्था आणि सत्तेतील निर्णयावरही भाष्य करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। तसेच सत्ता आणि आर्थिक अधिकार मिळाल्यानंतर काही संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याचाही आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे व संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र त्यांच्या आरोपांवर संबंधित नेत्यांकडून काही उत्तरे दिली जाते आणि पुढे या वादाला कोणते राजकीय वळण मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।